त्या विचारांवरती त्यांचं नियंत्रण नसतं आणि म्हणूनच ते एकाग्र होऊ शकत नाही. आता हे विचार कशाचे असतात, कसे असतात हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण ते प्रायव्हेट असतात. तर ते विचार जे आहेत ते कसे असतात जरा आपण थोडक्यात बघू. काही विचार जे असतात तर ते एखादी घटना काल घडून गेलेली असते, तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये विचार येतात. कोणीतरी आपला अपमान केलेला असतो, त्याचे आपल्या मनामध्ये विचार येतात. कोणीतरी आपल्याशी प्रेमाने बोललेलं असतं, त्याचे सुद्धा विचार येतात. काही काही विचार भीतीदायक असतात, काही विचार अस्वस्थ करणारे असतात. तर काही विचार जे आहेत हे भविष्यात करणाऱ्या एखाद्या प्लॅनचे असतात, एन्जॉयमेंटचे असतात. काल पार्टी केली त्याचे विचार आज येतात, आज पार्टी करायची त्याचे विचार येतात, उद्या पार्टी करायची त्याचे विचार येतात. असे वेगवेगळे विचार असतात. काही काही विचार तर इतके आवडते असतात, प्रेमाचे असतात, की मुलं त्याच्यामध्ये तासनतास गुंग होऊन जातात. ते अभ्यासाला बसलेले असतात आणि अचानक त्यांचं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे जातं आणि ते दचकतात. ओ माय गॉड, 2 तास झाले आणि अभ्यास तर काहीच झाला नाही, परीक्षा जवळ आली आहे. छे 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 छे, असं नाही चालणार. आता उद्यापासून एकदम पक्का मन लावून स्टडी करायची, एकाग्रतेने स्टडी करायची ठरवतात विद्यार्थी. पण उद्या काय होतं? जे आज झालं तेच उद्या होतं. याचं कारण हे जे विचार असतात त्याच्यावरती ते नियंत्रण आणू शकत नाही स्वतःचं, ते येत असतात आणि त्यामुळे त्यांचे अभ्यासाचे प्रॉब्लेम्स जे आहेत, परीक्षेचे प्रॉब्लेम्स आहेत, ते इथून सुरू होतात. तर आता ह्या विचारांवरती नियंत्रण आणायचं कसं, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन माझ्याकडे आहे.